त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 15 सॉल्व करायचा आहे. एनर्जी पर युनिट वॉल्यूम फॉर अ कॅपॅसिटर हॅविंग एरिया ए अँड सेपरेशन डी केप्ट ॲट अ पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज गिवन बाय. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एनर्जी पर युनिट वॉल्यूम फाइंड करायचं कॅपॅसिटरचा, ज्याचा एरिया ए इतका आहे, सेपरेशन डी इतकं दिलेलं आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स व्ही इतकं दिलेलं आहे. हा क्वेश्चन 2011ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए, ते आहे 1/2 इप्सिलॉन 0 व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय डी स्क्वेअर. बी ऑप्शन आहे 1/2 इप्सिलॉन 0 व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय डी स्क्वेअर. सी ऑप्शन आहे 1/2 सी व्ही स्क्वेअर. डी ऑप्शन आहे क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2c. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल? चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एनर्जी पर युनिट वॉल्यूम कॅपॅसिटरचं फाइंड करायचं आहे, ज्याचा एरिया ए दिलेला आहे, सेपरेशन डी दिलेलं आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स व्ही इतकं दिलेलं आहे. तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी पर युनिट काय करायचं, वॉल्यूम या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर पोटेन्शियल एनर्जी जर घेतलं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कॅपॅसिटरचं, तर त्याचा फॉर्म्युला असतो 1/2 सी व्ही स्क्वेअर. ओके, सी म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर, व्ही म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. हा 1/2 तसा ठेवणार. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला ए इप्सिलॉन 0 अपॉन काय असेल तर डी आणि इंटू आपला काय राहिला तर व्ही स्क्वेअर राहिला. ओके, तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एनर्जी पर युनिट वॉल्यूम फाइंड करायचं. एरिया तर आहे, फक्त वॉल्यूमला जर कन्वर्ट करायचं असेल तर आपला जो वॉल्यूम असतो, वॉल्यूमचा जनरल फॉर्म्युला काय असतो, एरिया इंटू लेंथ असतं. मग आपल्याला लेंथ न घेता आपण या ठिकाणी काय करणार, तर त्या प्लेटमधलं डिस्टन्स घेणार आहे. मग वॉल्यूम आपला असेल एरिया किती तर ए इतकं आणि डिस्टन्स किती तर डी इतकं. मग डिस्टन्स डीने मल्टिप्लाय नाही केलेलं आहे. मग काम करू, डीने मल्टिप्लाय करून डीने काय करू तर डिवाइड करू. मग आपलं जे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी तो राहील 1/2 इप्सिलॉन 0 1/2 ए इप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी इंटू व्ही स्क्वेअर. मग याला मी डीने मल्टिप्लाय केलं आणि डीने काय केलं, डिवाइड पण केलं. ओके, मग एरिया इंटू डी जो असेल तो काय असेल तर तुमचं वॉल्यूम असेल. ओके, व्ही आपण ऑलरेडी पोटेन्शियलसाठी यूज केलेला आहे, तर वॉल्यूमसाठी परत व्ही घेणार नाही. मग आपला जो एनर्जी आहे तो किती असेल, यू इतका, आणि हा जो फॉर्म्युला आहे तो किती असणार 1/2. एरिया मी सेपरेट करतो, या ठिकाणी फक्त लिहिणार काय, इप्सिलॉन 0 राहिला व्ही स्क्वेअर आणि डिवायडेड बाय डी इंटू डी जो असणार तो काय आला तर डीचा स्क्वेअर झालेला आहे. आणि इथं काय राहिलं तर एरिया इंटू डिस्टन्स झालेलं आहे. एरिया इंटू डिस्टन्स काय असतं तुमचं, वॉल्यूम असतं. मग झाला 1/2 इप्सिलॉन 0 व्ही स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर इंटू काय असेल तर वॉल्यूम असेल. वॉल्यूम जो आहे आपल्याला एनर्जी पर युनिट वॉल्यूम काढायचं आहे. मग या एनर्जीला मी कशाने डिवायडेड केलं तर वॉल्यूमने डिवाइड केलं. मारायला 1/2 इप्सिलॉन 0, जी स्क्वेअरची टर्म आहे त्याला सेपरेट करतो, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय काय राहिला तर तुमचा डी स्क्वेअर. ओके, तर हे झालं आपलं फायनल आन्सर. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचा करेक्टली मॅच या ठिकाणी भेटतोय. तर या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे एनर्जी पर युनिट वॉल्यूम ते असेल 1/2 इप्सिलॉन 0 व्ही स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. तर ही झाली एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला.